मी चालले आहे गार्डनकडे आणि मी एकटीच चालले आहे, त्यातलं कोणीच नाही आलं. ती ताई पारायणला बसलेली आहे आणि ज्या दोघी आहे त्या ऑलरेडी खूप फिरल्या सामान घेण्यासाठी. तर त्या बोलल्या की तू जाऊन ये, आमची इच्छा झाली तर आम्ही येतो, नाहीतर त्या आता रेस्ट करताय, बेडवरच आहे. आणि मी जाते आणि तुम्हाला गार्डन तिथलं दाखवते. हे ते मंदिर आहे तुळजाभवानी मातेचं, जिथे आपण काल रात्री गेलो होतो. आणि हे गार्डन आहे. आता इथे आपण जाऊ. गार्डन ओपन आहे सध्या, पण 10 वाजता बंद होतं ते. आता वाजले 9. 1 तास आहे आपल्याकडे. सकाळी टायमिंग आहे 6 ते 10 आणि रात्रीचा टायमिंग आहे 5 ते 9. हे तिकीट काढावं लागणार आहे आपल्याला. तर मी जाते तिकीट काढायला, बघू किती तिकीट आहे आणि काढू, त्यानंतरच एंट्री भेटते. इथे आहे तिकीट घर. परत प्रॉब्लेम झाला, इथे ऑनलाईन नाही आहे फॅसिलिटी. इथे कॅशच द्यायची आहे आणि मी अशीच आहे रिकाम्या हाताने सगळीकडे फिरते, कारण मी कॅश यूज करतच नाही. आणि 5 रुपये तिकीट आहे फक्त. आता ते पण मला प्रश्न पडला की मी आता वापस रिटर्न जाऊ घ्यायला की इथे कोणाला तरी पे करून, फोनपे करून कॅश घेऊ. तर बघू आपण काय होतं. घेते मी कोणाकडून तरी आणि करते पे, कारण मला परत तिकडे परवडणार नाही रूमकडे जायला. आधीच खूप चक्रा होत आहे. बघू कुठून भेटतं का. कसं असतं, कधी कधी खूपच चांगले लोक भेटून जातात. मला एका फॅमिलीने हे दिलं आहे. ते म्हटलं त्यांना फोनपे करते, तर ते नाही बोलले. ते हसायला लागले, म्हणे राहू द्या म्हणे. मी बोलले की नाही, मला चांगलं नाही वाटणार तसं तुमच्याकडून 5 रुपये घ्यायला. तर त्यांनी 10 दिले. म्हणे ठीक आहे राहू द्या, काही अडचण नाही, द्या म्हणे आणि जा म्हणे गार्डनमध्ये. तर आपण त्यांना देऊ आता. हां भेटलं फायनली. जास्त महाग नाही आहे तिकीट, 5 रुपये. ठीक आहे, जाऊ आपण, एंट्री करू आणि बघू गार्डन. ठीक आहे, तिकडे काढून या. झालं ना. तिकडे काढून या. असं आहे हे गार्डन. बापरे, इथे बसून तुम्ही फोटो काढू शकता. आणि अरे वा, एकदम छान आहे. इथे बसून पण फोटो काढू शकता. बरंच आहे इथे. लहान मुलांना खेळायला खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. तुम्ही तुमच्या लहान मुलांना खेळायला घेऊन येऊ शकता. बेंच इकडे पण आहे. ठीक आहे, ते नंतर बघू. खेळायला छान आहे बाबा, तुम्ही मुलांना आणू शकता. आणि असं नका येऊ अर्धा तासासाठी, 1 तासासाठी नका येऊ. इथे मुलांना खेळायला भरपूर आहे. तुम्ही बरोबर एकतर संध्याकाळीच या. संध्याकाळी टाईम व्यवस्थित आहे संध्याकाळचा खेळण्यासाठी, कारण मी इथे पहिले संध्याकाळी येऊन गेलेली आहे. कारण संध्याकाळी इथे खूप सुंदर वाटतं, छान वाटतं. इथे स्वामींची गाणे लावलेले असतात आणि लाईटिंग पण खूप छान असते. इथे पाणी पण असतं. सध्या पाणी बंद केलं आहे, पण इथे पाणी चालू असतं रात्रीचं, मला माहिती आहे. बंद झालं आहे सध्या. कचरा आहे यात. रात्री छान वाटतं पण इथे बसायला. खूप सुंदर झाड आहे, फुलं आहे, एकदम बेस्ट नजारा. सुकूनवाला फीलिंग इथे येतोय.
आणि माझी इच्छाच होती की इथे रात्रीची यायची आणि एकदम शांततेत बसून शांततेत इथे बसायचं, पण रात्री उशीर झाला आणि रात्री लेट झालं आणि बंद होऊन गेलं. इथे पण पाणी असतं, पण बंद का झालंय मला माहित नाही, की रात्रीच चालू करतात. रिअलवाला नाही आहे. इथे नेट लावली आहे, पहिले नेट नव्हती. आणि इकडे बसण्यासाठी आहे, बेंचेस आहे. ते आर्टिफिशियल झाड आहे. इथे आपण चप्पल काढू, कारण आपल्याला जायचं आहे आता. इथे स्वामींचं बघा, खूप सुंदर मूर्ती आहे. पहिले काचामध्ये होती ही, आता काच काढला आय थिंक. हा बघू शकता, छोटंसं मंदिर टाईप केलेलं आहे आणि त्यात स्वामींची मूर्ती आहे. तुळस हे बघा किती सुंदर दिसतंय. इकडे पण आहे जागा, पण इकडे त्यांनी बंद का केलंय माहित नाही. बंद करून टाकलंय त्यांनी. आपण आता कुठेतरी बसू एका ठिकाणी शांततेत. मी बसले सध्या गार्डन मधल्या एका बेंचवर. हे गार्डन खेळणी आणि जे प्लेइंग एरिया आहे तो खाली आहे. थोडंसं पायऱ्या चढून वर यावं लागतात आणि थोडंसं पायऱ्या वगैरे चढलं तर पायऱ्या वगैरे चढून इथे असं वर गार्डन टाईप आहे, जिथे तुम्हाला बेंचेस वगैरे आहे बसण्यासाठी. आणि इथे बसून तुम्ही एकदम शांततेत आरामात बसू शकता. खूप छान वाटतंय बसून, एकदम पीस, शांतता. आणि इथे ना झाडांना बघूनच प्रसन्न वाटते. तुम्हाला दाखवते मी झाडं. तुम्ही इथले झाडं बघू शकता, इतके मोठे आहेत आणि इतके सुंदर आहेत दिसायला. आणि जे पण फुलांचे झाडं लावलेले आहेत आणि त्यांना खूप सारे फुलं आहेत, खूप सारे फुलं आहेत. आणि गार्डनची खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी काळजी घेतली आहे. खूप सुंदर गार्डन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या गार्डनमध्ये, गार्डन ज्यामुळे म्हणता येईल ते म्हणजे हे सगळे झाडं. तर याच गोष्टीमुळे 2 दिवसापासून मी जे आले इथे तर गार्डनमध्ये येण्यासाठी याच गोष्टीमुळे म्हणत होते, कारण इथे बसून एकदम शांतता वाटते. आणि मला असं वाटतं तुम्ही पण इथे या आणि फक्त मंदिराचं दर्शन करून नका जाऊ, इथे या, मुक्काम करा. आणि मी तरी आता सकाळी आले, सकाळी पण 6 ते 10चाच टाईम आहे. पण माझं तुम्हाला हे सजेशन राहील की सकाळी न येता तुम्ही संध्याकाळी 5 ते जे 9 टायमिंग आहे, जो टायमिंग आहे तेव्हाच या, कारण इतका बेस्ट नजारा असतो इथला. मी स्वतः इथे खूपदा आली आहे, खूप वेळा. आणि फक्त या गार्डनमध्ये राहण्यासाठी, संध्याकाळचा नजारा, संध्याकाळची जी शांतता भेटण्यासाठी गार्डनमध्ये मी म्हणजे अक्कलकोटला फक्त संध्याकाळचा मुक्काम त्याच गोष्टीसाठी केला की मला इथे यायला भेटलं पाहिजे रात्रीच्या टायमाला. तो एक वेगळाच फील येतो इथे आल्याच्या नंतर. जी शांतता भेटते मला तर आजपर्यंत कुठे भेटलेली नाही आहे, जी मी इथे बसून फील करते. आणि याच गोष्टीसाठी मला काल रात्री इथे यायचं होतं, पण तुम्हाला माहिती आहे बंद होऊन गेलं होतं. आज संध्याकाळी येऊ शकतो तसं, काही प्लॅन नसेल तर कुठे जायचा. पण आहे सगळ्यांच्या रात्रीच्या ट्रॅव्हल्स आहे 8-8:30 वाजता, सगळ्यांना निघावं लागेल, सगळे घाईच करतील. म्हणून मी आत्ता येऊन बसले. आणि जर रात्री मला जर टाईम भेटला, ह्या जर कुठे जाणार नसतील तर आपण येऊ संध्याकाळच्या टायमाला. इथे मी रात्रीचा व्ह्यू पण तुम्हाला दाखवेल, कारण रात्री आता सगळे झाडं वगैरे सगळं क्लिअर दिसतं आहे. पण रात्री इथे मी दाखवलं ते पाण्याचं,
ते पण चालू असतं. आता बंद काय मला ते नाही माहिती, पण रात्री मी जेव्हा आली तेव्हा ते चालू असतं. आणि लाईटिंग असते, लाईटिंग पण खूप छान असते लाईटिंग, ते बघायला खूप मस्त वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे स्वामींचे गाणे चालू असतात. हे सगळं जेव्हा एकसाथ होतं ना तेव्हा एकदम मनाला शांतता भेटते. आणि ही शांतता मला खरंच फील करायची होती इथे आल्याच्यानंतर, पण यावेळेस नाही झालं जे मी दरवेळेस करते. ठीक आहे, नेक्स्ट टाईम आपण काही जास्त वेळ नाही लावणार आहे परत इथे यायला, कारण मी इथे येतच असते रेग्युलर. मनाला शांतता भेटते बस, त्यासाठीच येत असते. आणि नेक्स्ट टाईम जेव्हा येऊ तेव्हा रात्री, यावेळेस जर नाही पॉसिबल झालं तर नेक्स्ट टाईम रात्रीचा व्हिडिओ नक्की आपण काढू. इथून आपण उठू आता, कारण इथे खूप थंडी वाजती आहे. आपण जाऊन बसू थोडंसं उन्हात त्या बेंचवर. या बेंचवर मस्त ऊन आहे. हे आहे आर्टिफिशियल झाड. आर्टिफिशियल आहे पूर्ण. इथे बसू उन्हात. थंडी आहे बरीच इकडे आणि थंड पडलं आहे सगळं झाडामुळे. वातावरण एकदम थंडगार झालं आहे. इथे उन्हात थोडंसं बरं वाटतं आहे. थोड्या वेळाने आपण जाऊ, कारण असा पण टाईम होत आला आहे. जाताना तसं तुम्हाला मी दाखवेलच. तर आता निघतो आपण गार्डनमधून. 10 वाजले आणि टाईम झाला आहे. आणि इथले जे गार्ड आहे ते विसल वाजवत आहे. याचा अर्थ की आता गार्डन बंद होतं आहे. आणि ते सगळ्यांना एकेकाला बाहेर काढत आहे. हे जे मागे उभे ते गार्ड आहे इथले. एकदम छान वाटलं इथे येऊन. इथला नजारा बघा. हे खाली प्लेग्राऊंड, सगळा प्ले एरिया. लहान मुलं खेळत आहेत तिथे अजून पण. इथे छान पाणी राहतं. रात्रीचं खूप छान दिसतंय, पण आता सध्या बंद आहे. काय माहिती असं बंद पडलं ते की फक्त रात्रीचंच ते ऑन करता, एवढी आयडिया नाही आहे. आपण इकडनं जाऊ. इकडनं ऊन आहे छान. एक मिनिट. तुम्हाला पण खेळायचं तर तुम्ही पण खेळू शकता. एक गंमत दाखवते. 10ला बंद होतं ते. आणा तुम्ही तुमच्या मुलांना इथे, आणा, नक्की आणा. खेळण्यासाठी खूप छान आहे लहान लेकरांचं. आपण पण बसून पाहू ह्याच्यावर. ऐक, बसले मी कशावर बसले. कासव. तो संभाजीनगरला पण ब्लॉग बनत होता ना? नाही, माझं नवीनच आहे. नवीन आहे का? हां, इंस्टाग्रामला सेम तुझ्यासारखी एक दिदी होती त्याच्यामध्ये. हे मला म्हणताय की तुम्ही संभाजीनगरचे आहे का? आणि ॲक्च्युली मी तिकडचीच आहे, पण मी फर्स्ट टाइम ब्लॉग बनवते. तुम्ही कुठं पाहिलं आहे का? म्हणजे मी इंस्टाग्रामवर बघितलं होतं तेव्हा ते म्हणजे मंदिरात गेले होते कुठेतरी, ते सांगत होते. नाही, माझं फर्स्ट टाइम आहे. एकच मिनिट बघ. दादा एकच काय इंस्टा पेज काय आहे दादी तुझं? मिनिट बघतो दादा. आज योगेश्वरी पालोदे आहे.
म्हणजे मी जस्ट चालू केलं आहे चॅनल अजून यूट्यूबवर अजून टाकले नाही मी अपलोड युट्यूबवर आहे का इंस्टावर आहे इन्स्टावर पण आहे आणि यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे अजून व्हिडिओ अपलोड नाही केले मी नाव काय दीदी योगेश्वरी पालोदे योगेश्वरी पालोदे मोठं झालं ॲक्च्युली त्यांना वाटलं ते संभाजीनगरला ती प्राशा व्हिडिओ बनवते त्यांना वाटलं ती मीच आहे पण ती मी नाही आहे मी योगेश्वरी आहे आणि मी जस्ट स्टार्ट केलं आहे व्हिडिओ बनवायला हां अरे त्यांचं म्हणणं होतं की मी तुम्हाला पाहिलेलं आहे त्यांनी मला दुसरं समजलं पण ती मी नाही आहे इथे बसू थोडंसं उन्हात थोडंसं चांगलं वाटतंय ही पार्किंग आहे सगळी बघू शकता ही सगळी पार्किंग आहे इथे ट्रॅव्हल्स वगैरे गाड्या वगैरे सगळ्या प्रायव्हेट गाड्या थांबतात हां भेटू मग नंतर